अंश आणि छेद. न्यूमरेटर म्हणजे काय आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेद. बरोबर आहे की नाही. तर त्यांनी आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये काही करेक्शन म्हणजे काही इम्प्लिमेंटेशन करायला लावलेलं आहे, काही कॅल्क्युलेशन ॲड करायला लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्या बेसवर क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. आता हां बघा, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12. म्हणजेच की डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर जो आहे ग्रेटर आहे कशाच्या, न्यूमरेटरच्या बनते. कशाच्या, न्यूमरेटरच्या. डिनॉमिनेटर हा कोणाचा ग्रेटर आहे बघा. द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12. म्हणजे डिनॉमिनेटर 12ने मोठा आहे न्यूमरेटरपेक्षा. तर न्यूमरेटर किती आहे हे तर माहीत असणे आवश्यक आहे की नाही. जर आपण न्यूमरेटरची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते, सपोज टू बी मी म्हटलं न्यूमरेटरची व्हॅल्यू 10 आहे. ओके, न्यूमरेटरची व्हॅल्यू 10 आहे तर डिनॉमिनेटर 12ने ग्रेटर आहे. 12ने काय आहे, ग्रेटर आहे. तर मग डिनॉमिनेटर किती झालं असतं, 22. बरोबर आहे की नाही. बट ॲक्च्युअलमध्ये आपल्याला न्यूमरेटरची व्हॅल्यू माहीत आहे का नाही. तर पहिले आपल्याला माहीत नाही तर काढावं लागेल. बरोबर आहे की नाही, काढावं लागेल. म्हणजेच की कन्सिडरेशनमध्ये न्यूमरेटरला काय घ्यावं लागेल, एक्स. शाबाश बेटा, काय घ्यावं लागेल बेटा, एक्स. तर इथून अझम्पशन आपलं चालू करू. एवढं समजलं का. आपल्याला डिनॉमिनेटर न्यूमरेटरचं काहीतरी स्टेटमेंट दिलेले आहे आणि त्या स्टेटमेंटनुसार आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे. तर चला बघू आपण काय दिलेलं आहे याच्यातनी. डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12. द न्यूमरेटर, शाबाश जमला पाहिजे. बघा क्वेश्चन नंबर 2चा आन्सर. पहिले स्टेटमेंटमध्ये द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12. न्यूमरेटर माहीत नाही. आता सगळ्यात पहिले आपण कन्सिडर कोणाला करणार, न्यूमरेटरला. तर काय होणार, द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन, द न्यूमरेटर ऑफ ए फ्रॅक्शन बी काय कन्सिडर करू शकतो आपण, बी एक्स. बरोबर आहे की नाही. न्यूमरेटर ऑफ ए फ्रॅक्शन बी एक्स. न्यूमरेटरच्या ॲडिशनमध्ये म्हणजे न्यूमरेटरच्या ग्रेटर दॅन किती, 12ने डिनॉमिनेटर आहे. तर डिनॉमिनेटरला मग काय कन्सिडर करणार बघा. द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन बी. आता न्यूमरेटर एक्स आहे, डिनॉमिनेटर म्हणजे की न्यूमरेटरपेक्षा 12ने जास्त आहे. तर मग काय येणार, एक्स प्लस 12 म्हणजे एक्स प्लस 12. इथपर्यंत क्लिअर आहे का बेटा, सांगा. 2 स्टेटमेंट झाले आपले. कशा प्रकारे घेतलं बेटा समजा नक्की. इकडं कोणाला डाऊट आहे, काय म्हटलं आहे त्यांनी, डिनॉमिनेटर हा 12ने मोठा आहे न्यूमरेटरपेक्षा. तर न्यूमरेटर आपल्याला माहीत नाही म्हणून एक्स घेतला आहे आणि न्यूमरेटर एक्स आहे तर डिनॉमिनेटर एक्स प्लस 12 ऑटोमॅटिकली झालं आहे. समजलं इथपर्यंत. अजून बघा त्यांनी काय दिलेलं आहे, इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2. न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2. नेक्स्ट कंडिशन काय दिली आहे त्यांनी, इफ न्यूमरेटर इज डिक्रीज म्हणजे बेटा कमी करणे, डिक्रीज बाय 2. तर काय होणार, जर त्यांनी म्हटलं न्यूमरेटरला आपण 2ने डिक्रीज केलं म्हणजे डिक्रीज करणे म्हणजे कमी करणे म्हणजे काय होते, मायनस करणे. तर न्यूमरेटर आपला एक्स आहे, याला -2 केलं तर त्याची स्टेटमेंट आपली इक्वेशनमध्ये तयार झाली. समजलं का बेटा, इथपर्यंत क्लिअर आहे. शाबाश. आता त्याच्यानंतर थर्ड स्टेटमेंट सुद्धा दिलेली आहे त्यांनी बघा. इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2 अँड द डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7. if denominator is increase by किती 7. जर आपण डिनॉमिनेटरला 7ने इन्क्रीज केलं तर डिनॉमिनेटर सध्या परिस्थितीमध्ये काय आपलं x प्लस 12 आणि अजून 7 इन्क्रीज केलं तर x प्लस 12 प्लस 7 दॅट इज इक्वल टू x प्लस 19. किती होणार बेटा 19. इथपर्यंत समजलं का. हे फक्त स्टेटमेंट झाले आपल्या. इथपर्यंत काही डाऊट आहे. हे झालं आपलं टोटल स्टेटमेंट जे त्यांनी दिलेले. अजून एक लास्टची ॲड केली आहे त्यांनी बघा. द न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट. इक्विव्हॅलंट म्हणजे काय होते, व्हॉट इज मीन बाय इक्विव्हॅलंट. इक्विव्हॅलंट म्हणजे सारखे असणे, इज इक्वल टू. ओके, सपोज टू बी उदय इज इक्विव्हॅलंट टू द जय म्हणजे दोघंही भामटे आहे. समजलं का, इक्विव्हॅलंट आहे. ओके, if we are comparing two person, two quantities and state that they are the equivalent to each other म्हणजेच की ते दोघेही कसे आहे
सेम आहे, सारखे आहे. समजलं बेटा. तर त्यांनी काय म्हटलं आहे, द न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट विथ 1/2. फाइंड द फ्रॅक्शन. म्हणजे हे जे न्यू फ्रॅक्शन तयार, न्यू कंपोनंट तयार झालेले न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे हे इक्विव्हॅलंट आहे म्हणते 1/2. तर कशा प्रकारे लिहू शकतो आपण बघा. आता मला सांगा, न्यूमरेटर कसा कुठे लिहितो आपण, वर का खाली? डिनॉमिनेटर एवढं तर माहीतच आहे सगळ्यांना. न्यूमरेटरची कंडिशन्स अप्लाय केल्यानंतरची इक्वेशन निघालेली आहे का? ओके, त्यांनी तेच म्हटलं आहे, द न्यू फ्रॅक्शन. न्यू फ्रॅक्शन काय म्हटलंय त्यांनी? न्यू फ्रॅक्शन. तर न्यू फ्रॅक्शन्स, न्यू फ्रॅक्शन, न्यू फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दिला आहे. किती दिलेला आहे न्यूमरेटर? न्यूमरेटर किती आहे? x-2. डिनॉमिनेटर किती दिलेला आहे? x+19. हा इक्विव्हॅलंट आहे, म्हणजे इज इक्वल टू काय आहे? 1/2. 1/2. इथपर्यंत समजलं का सांगा, बघून घ्या एकदा. इथपर्यंत क्लिअर आहे? एकदा ओव्हरलुक करून घ्या चांगलं, नंतर मग इक्वेशन सॉल्व करायची आपल्याला. बघून घ्या. ओके, याला थोडंसं मिनिमाइज करतो. बेटा याच्यातनी क्लिअर दिसत आहे का वर्ड्स? याच्यामध्ये विजिबल आहे ना, का खूप छोटे होते? आले आता? ओके, चला. इथपर्यंत इक्वेशन क्लिअर आहे सगळ्यांना? इक्वेशन क्लिअर आहे इथपर्यंत? अरे आहे का? हो ना, आहे की नाही? हां, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता सिंपल आपल्याला एक फायनल इक्वेशन भेटलेली आहे आणि या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे, जेणेकरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटून जाणार. काय म्हटलंय त्यांनी? तेच म्हटलं आहे ना, फाइंड द फ्रॅक्शन, फाइंड द आन्सर. बरोबर आहे की नाही? तर कशा प्रकारे सॉल्व करू शकतो याला आपण? सिंपल आहे बघा, दोन फ्रॅक्शन्स आहे, इज इक्वल टूचा साईन आहे मधात नाही, तर आपल्याला माहिती आपण काय करू शकतो? मल्टिप्लिकेशन करू शकतो क्रॉसमध्ये. बरोबर आहे की नाही? की डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर सोबत, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर सोबत. तर याला मी अगेन लिहितो हे. ओके, जास्त जाडी झाली. आता थोडंसं याला रिपीट करतोय की बघा काय दिलं त्यांनी, x-2. काय दिलं बेटा? x-2 डिवायडेड बाय x+19 इज इक्वल टू काय आहे? 1/2. 1 काय बेटा? 2. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे 2ला जर डिनॉमिनेटरमध्ये या साईडला शिफ्ट केलं तर 2 मल्टिप्लाइड बाय x-2 होणार. बरोबर आहे की नाही? 2 मल्टिप्लाइड बाय x-2, 2 मल्टिप्लाइड बाय x-2. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे. आणि इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय x+19. बरोबर आहे की नाही? तर 2 मल्टिप्लाइड बाय x 2x मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय x 1 मल्टिप्लाइड बाय 19. आता अगेन आपल्याला माहिती आहे की आपण काय करतो, व्हेरिएबल जवळ घेतो, न्यूमरेटर जवळ घेतो. तर काय येणार? हा 2x जसाच्या तसा, प्लस x आहे तर काय होणार? -x इज इक्वल टू हा 19 जसाच्या तसा -4 आहे, काय होणार आहे? +4. 2x मधून एक x गेला, काय राहिला? x इज इक्वल टू 19 + 4 किती होणार? 23. हे झालं माझं. ऍक्च्युअल मध्ये न्यूमरेटर x निघालेलं आहे. बरोबर आहे की नाही? तर काय निघालेलं आहे आपलं बघा, द न्यूमरेटर इज किती निघाला आहे? 23. x होता आणि x ची व्हॅल्यू किती निघालेली आहे? 23. अँड द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन डिनॉमिनेटर इज, डिनॉमिनेटरला काय कन्सिडर केलं होतं आपण? x+12. तर x किती निघाला बेटा? 23 + 12 म्हणजेच की किती झालाय? 35. म्हणजेच की ऍक्च्युअल मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू किती निघाली? 23 डिवायडेड बाय 35. काहीच वेगळं नाही आहे, फक्त याच्यापेक्षा वेगळं आहे काही नाही. मी कन्फ्यूज झालो, मला लास्टचा स्टेटमेंट आठवत नव्हतं की मला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचं फ्रॅक्शन काढायचं आहे. आपण फक्त x ची व्हॅल्यू काढून बसलो. बरोबर आहे की नाही?
समजलं बेटा इथपर्यंत? चला लिहून घ्या फास्टमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन याच्यापेक्षा मजेदार आहे. द रेशो ऑफ द वेट ऑफ द कॉपर अँड झिंक इन द ब्रास. हे खूप इझी आहे पण आपल्या पुस्तकामध्ये जास्त टफ करून दिलं आहे त्यांनी. ओके, या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे त्यांनी बघा. आता आपल्याला खूप बढिया क्वेश्चन आहे आणि या टाईपचे क्वेश्चन किंवा हा जो रेशोचा प्रमाण आहे काढणे, हे पुढच्या काही वर्षापर्यंत तुम्हाला खूप कामी येणार आहे. ओके, द रेशो ऑफ द वेट ऑफ द कॉपर अँड झिंक इन द ब्रास इज 13.7. काय म्हटलं आहे त्यांनी? द रेशो ऑफ द वेट ऑफ द कॉपर अँड झिंक इन द ब्रास इज 13:7. म्हणजेच की कॉपर आणि झिंकचा रेशो दिलेला आहे ब्रास मटेरियलमध्ये. ओके, कॉपर आणि झिंकचा जो रेशो दिलेला आहे ब्रास मटेरियलमध्ये. आणि त्याच्यानंतर काय म्हटलं आहे? फाइंड द वेट ऑफ द झिंक इन द ब्रास युटेन्सिल वेईंग 700 ग्राम, म्हणजे 700 ग्राम. ओके, वेईंग 700 ग्राम. म्हणजेच की काय म्हटलं आहे त्यांनी? कॉपर आणि झिंक या मटेरियलपासून जे ब्रास मटेरियल बनलं आहे आणि या ब्रास मटेरियलपासून युटेन्सिल म्हणजेच की एखादा पर्टिक्युलर वस्तू बनलेली आहे, त्या वस्तूची त्या युटेन्सिलचा वेट आहे 700 ग्राम. किती आहे बेटा? 700 ग्राम. कशापासून बनलेली आहे ते? कशापासून बनलेली आहे? कॉपर अँड झिंक. आणि ह्या कॉपर आणि झिंकचा रेशो दिलेला आहे त्यांनी की ॲक्च्युअलमध्ये हा जो ब्रास युटेन्सिल आहे याच्यामध्ये कॉपर आणि झिंकचा रेशो आहे 13:7. काय बेटा? 13:7. म्हणजेच की जर सपोज टू बी एक युटेन्सिल म्हणजेच की एक पर्टिक्युलर ब्रास मटेरियल आहे, त्याच्यामध्ये 13 एवढा अंश जे आहे काय राहणार आहे? कॉपर राहणार आहे आणि 7 एवढा अंश काय राहणार आहे? झिंक राहणार आहे. म्हणजे रेशो प्रमाण दिलेला आहे. जसं आपण म्हणतोय की निंबू सरबत बनवायचं आहे, तर निंबू सरबतमध्ये बरोबर 2 चम्मच साखर असली पाहिजे आणि अर्धा निंबू असला पाहिजे आणि 1 ग्लास निंबू सरबत बनवण्यासाठी. म्हणजेच की साखरीचा प्रमाण आणि निंबूचा प्रमाण हे मेन्शन केलं आहे आपण, बरोबर आहे की नाही? त्याचप्रमाणे ब्रासच्या युटेन्सिलमध्ये कॉपरचा प्रमाण आणि झिंकचा प्रमाण त्यांनी दिलेलं आहे आपल्याला या क्वेश्चनमध्ये. समजलं आहे का? आणि या दोघांचा प्रमाण मिक्स करून एक 700 ग्रामचं जे आहे युटेन्सिल बनलेलं आहे. आणि या 700 ग्राममध्ये या रेशोच्या भरोशावर तुम्ही सांगा म्हणते कॉपर आणि झिंक पैकी झिंक किती आहे, म्हणजे या 700 ग्राममध्ये झिंकचं प्रमाण किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे. समजलं का क्वेश्चन? समजलं. आता याला आपण काय करू? ॲक्च्युअलमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर काय म्हटलं आहे त्यांनी बघा, रेशो दिला आहे कॉपर आणि झिंकचा, बरोबर आहे का? तर आपल्याला माहिती नाही ॲक्च्युअलमध्ये किती आहे, फक्त रेशो माहिती आहे. ते रेशो म्हणजे त्याचं प्रमाण झालं का ॲक्च्युअलमध्ये? नाही, तो रेशो झाला फक्त. समजा 60% मुली आणि 40% मुलं आहे माझ्या ट्युशनमध्ये असं जर मी म्हटलं, तर 60% मुली म्हणजे 60 मुली झाल्या का? हा फक्त प्रमाण झाला आहे. याच्यावरून मी काढू शकतो किंवा माझ्याकडे 100 विद्यार्थी आहे बॅचमध्ये, तर त्याच्यापैकी 60% मुली म्हणजे 60 मुली आहे. ते प्रमाणावरून आपण काय करत आहे? नंबर ऑफ क्वांटिटी काढत आहे. तशाच प्रकारे कॉपर आणि झिंकची आपण इथे काय करणार आहे? क्वांटिटी काढणार आहे. तर काय म्हटलं आहे त्यांनी? लेट द वेट ऑफ द कॉपर बी. लेट द वेट ऑफ द कॉपर. वेट, कॉपरचा वेट आपल्याला माहिती आहे का बेटा? कॉपरचा वेट माहिती आहे का? नाही, पण कॉपरचा प्रमाण माहिती आहे की नाही? 13:7 मध्ये पहिला कॉपर आहे का झिंक आहे? कॉपर. कारण की जो रिस्पेक्टिव्हली म्हटलं आहे नाही, तर 13 हा त्यांनी त्याचा रेशो दिलेला आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये वेट ऑफ द कॉपर माहिती आहे का आपल्याला? नाही. तर त्याला काय घेणार आपण? एक्स. काय घेणार बेटा? एक्स. 13x कशा प्रकारे घेतलं समजलं का? 13 हा त्याचा प्रमाण झाला, रेशो झाला आहे त्याचा. आणि एक्स म्हणजे काय? मला ॲक्च्युअलमध्ये ते व्हॅल्यू माहिती आहे का? नाही, प्रमाण माहिती आहे फक्त. समजतं का बेटा? मला त्याचा रेशो माहिती आहे, त्याचा ॲक्च्युअलमध्ये वेट किती आहे माहीत नाही. म्हणून मी घेतला आहे द कॉपरचा वेट किती आहे? 13x. अँड द वेट ऑफ वेट ऑफ झिंक. वेट ऑफ झिंक किती आहे बेटा? किती दिलं आहे? 7. हा त्याचा रेशो झाला आहे आणि ॲक्च्युअलमध्ये किती माहिती नाही म्हणून आहे 7x. समजलं बेटा? इथपर्यंत क्लिअर आहे. अजून त्यांनी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन ब्रास युटेन्सिलचा वेट दिलेला आहे 700 ग्राम. तर वेट ऑफ द लास्टला आहे वेट ऑफ ब्रास युटेन्सिल. वेट ऑफ ब्रास युटेन्सिल. वेट ऑफ ब्रास युटेन्सिल किती दिला आहे त्यांनी? किती दिला आहे बेटा? 700 ग्राम. हे झालं आपलं गिवन डेटा. समजलं का इथपर्यंत? फक्त काय म्हटलं आहे त्यांनी? कॉपरचा रेशो दिला होता, मी कॉपरचा वेट कन्सिडर केला आहे 13x. वेट ऑफ द झिंक दिला आहे, रेशो दिला आहे 7 आणि मी त्याचा वेट कन्सिडर केला ॲक्च्युअलमध्ये 7x. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यानंतर वेट ऑफ द ब्रास युटेन्सिल दिला आहे 700 ग्राम. आणि त्यांनी म्हटलं आहे फाइंड द वेट ऑफ द
झिंक इन 700 ग्रॅम ऑफ द ब्रास युटेन्सिल. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता मी कशा प्रकारे काढू शकतो याच्यामध्ये बघा, मला एक गोष्ट सांगा, हे जे ब्रास युटेन्सिल आहे कशापासून बनलेलं आहे, कशापासून बनलेलं आहे, कॉपर आणि झिंक. कॉपर आणि झिंक मिक्स केल्यानंतर काय बनला आहे, हा ब्रास. बरोबर आहे की नाही. तर मी याला असं सुद्धा लिहू शकतो नाही, बघा काय लिहू शकतोय, कॉपर प्लस झिंक इज इक्वल टू ब्रास युटेन्सिल. बरोबर आहे की नाही, लिहू शकतोय असं. जर मी असं लिहू शकत आहे याला, तर याच्या व्हॅल्यू सुद्धा अशा प्रकारे इम्पोर्ट करू शकतोय की नाही. तर कॉपर किती घेतला आहे मी सांगा, किती आहे 13x प्लस झिंक किती आहे बेटा 7x इज इक्वल टू ब्रास युटेन्सिल किती आहे बेटा 700 ग्राम. इक्वेशन तयार झाली आपले. आणि या इक्वेशनवर व्हॅल्यू काढणं खूप छोटी गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही. मला x ची व्हॅल्यू काढायची आहे. 13x प्लस 7x किती होणार बेटा, किती होणार, नालायक हो, 20x इज इक्वल टू 700 ग्राम. समजलं इथपर्यंत. आता मला माहिती आहे, मला फक्त x ची व्हॅल्यू काढायची आहे. कशाची बेटा, x ची व्हॅल्यू काढायची आहे मला. मोठा होणार का ते, हां चला होऊन जाते एवढं याच्यात आपलं. हां चला याच्यानंतर बघा, ओके हां चला बघा. आता इथपर्यंत काही डाऊट नाही कोणाला, इथपर्यंत काही डाऊट आहे का. आता मला इथे व्हॅल्यू काढायची आहे फक्त एक्सची. बरोबर आहे की नाही. तर म्हणूनच बघा काय होणार, 20 इंटू एक्स आहे की नाही, 20 इंटू एक्स इज इक्वल टू 700. मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. 20 कुठे शिफ्ट होणार, त्या साईडला. ॲक्च्युअलमध्ये शिफ्ट होत आहे का, नाही. काय होत आहे तो, डिवायडिंग बोथ साईड बाय 20. बरोबर आहे ना, मल्टिप्लिकेशनमध्ये डिवायडिंग बोथ साईड बाय 20. तर राहिला का माझ्याकडे एक्स इज इक्वल टू 700 डिवायडेड बाय 20. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला, नाही. ओके गुड. आता बघा 0 0 गेट कॅन्सल, राहिलं किती, एक्स इज इक्वल टू 70 बाय 20. आता मला हे सुद्धा माहिती आहे की काय होणार, 2 1 जा 2, 2 35 जा 70. म्हणजेच की एक्सची व्हॅल्यू किती निघाली बेटा 35. आता मला फक्त एक्सची व्हॅल्यू काढायची होती का, मागच्या क्वेश्चनमध्ये जसं कन्फ्यूज झालो. मला व्हॅल्यू काढायची आहे झिंक किती आहे ॲक्च्युअलमध्ये या 700 युटेन्सिलमध्ये ब्रासच्या. बरोबर आहे की नाही. तर किती आहे झिंक, किती दिलेला आहे, किती आहे बेटा 7x. तर 7 मल्टिप्लाइड बाय एक्सची व्हॅल्यू किती आली 35. दॅट इज इक्वल टू एक्सची फायनल व्हॅल्यू किती येणार 245. हे झाली झिंकची व्हॅल्यू, हे झाली बेटा झिंकची व्हॅल्यू ग्राममध्ये. की 700 ग्रामच्या ब्रास युटेन्सिलमध्ये झिंक किती राहणार आहे 245. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, 100% क्लिअर आहे. चला एकदा ओव्हरलुक करून घ्या आणि मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. हां चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. फाइंड द 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर हुज सम इज मोर दॅन 45 बट लेस दॅन 54. आता कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर, होल नंबर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. सांगा व्हॉट इज मीन बाय होल नंबर. पहिली गोष्ट नॅचरल नंबर म्हणजे माहिती असलं आवश्यक आहे. नॅचरल नंबर 1 2 3 4 5. त्याच्यानंतर म्हटलं मी होल नंबर म्हणजे 0 1 2 3 4 5. आता कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर, कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय, पहिली गोष्ट म्हणजे एका, हां सांग बेटा, शाबाश, क्रमाने येणारे. म्हणजेच की ते 6 7 8 सुद्धा असू शकतात, 12 13 14 सुद्धा असू शकतात. म्हणजे इच अँड एनी नंबर विच कॅन बी गेट ॲट द इन अ क्रम, इन ए सिक्वेन्स, दॅट इज नॉन ॲज ए कॉन्झिक्युटिव्ह नंबर. ए भामट्या, बी सिरियस, कॉन्झिक्युटिव्ह नंबर. ओके. तर मला कॉन्झिक्युटिव्ह नंबर काढायचे आहे या क्वेश्चनमध्ये. पण कसे, त्यांनी काहीतरी कंडिशन्स दिलेले आहे. सिम्पली असतं तर कोणतंही टाकून दिलं असतं, 16 17 18 झालं बा. बरोबर आहे की नाही, 12 13 14 झालं. पण ॲक्च्युअलमध्ये कोणतं काढायचं आहे, कोणत्या कंडिशननुसार काढायचं आहे ते बघा. 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर हुज सम इज मोर दॅन 45 बट लेस दॅन 54. म्हणजेच की मला सपोज टू बी एक्स 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 हे 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे. मला माहिती नाही ना ॲक्च्युअलमध्ये कोणते आहे. तर मी काय करणार आहे, एक्स एक्स एक्सच घेणार आहे की नाही. बरोबर आहे की नाही. आणि यांनी काय म्हटलेलं आहे, हे जे 3 नंबर आहे हे कसे आहे, ग्रेटर दॅन 45 म्हणजे 45 पेक्षा मोठे, नंतर 45 नंतरच येणार की नाही. आणि त्यांनी काय म्हटलं आहे, बट लेस दॅन 54, पण
54 पेक्षा छोटे आहे असं त्यांनी म्हटलं. हे क्वेश्चन दिला आहे त्यांनी. 45 पेक्षा मोठे, 54 पेक्षा छोटे असे हे 3 नंबर्स आहे आणि हे कॉन्झिक्युटिव्ह 3 नंबर्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे. तर ॲक्च्युअलमध्ये याची एक प्रोसेस आहे वेगळी. ओके, तर कन्सिडर द कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स बाय कन्सिडरिंग कन्सिडरिंग कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर. मी काय करतोय 3 नंबर कन्सिडर करतोय. का बरं ते घेत आहे ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला. तर x - 1 x आणि x+1 हे माझे 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे. म्हणजे माहीत नाही म्हणून x घेतोय की नाही. तर मग x घेतलं. सपोज टू बी मी 3x घेतले. मला हा पहिला माहीत नाही म्हणून x, दुसरा माहीत नाही म्हणून x, तिसरा माहीत नाही म्हणून x. असं जर मी घेतलं, सपोज टू बी x ची व्हॅल्यू 5 आली, तर मग याची सुद्धा 5 येणार की नाही, याची सुद्धा 5 येणार की नाही. मग 3 वेगळे नंबर झाले का हे? नाही. मग मी काय घेतलं आहे बघा, x - 1 x आणि x+1. तर माझं x ची व्हॅल्यू निघाली 5. तर x - 1 म्हणजे 5 - 1 म्हणजे किती आले बेटा? 4 आलं. दुसरं काय घेतलं मी x, तर x ची व्हॅल्यू किती आहे आपली? 5. समजत आहे का बेटा? आणि तिसरं काय घेतला x+1, तर x ची व्हॅल्यू किती? x+1. x ची व्हॅल्यू किती निघाली? 5 + 1 म्हणजेच किती आली? 6. तर 4 5 6 आले कॉन्झिक्युटिव्ह 3 नंबर्स. समजलाय? म्हणून मी काय केलं आहे, व्हॅल्यूज काय घेतलेले आहे, x - 1 x आणि x+1. इथपर्यंत समजलं का बेटा? इथपर्यंत समजलं का बरं तसं घेतलंय? समजलंय का? चला हे इरेज करू. ओके, आता त्यांनी काय म्हटलंय बघा. तर हे मी 3 नंबर्स घेतलेले आहे, x - 1 x आणि x+1. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, हे कॉन्झिक्युटिव्ह 3 नंबर्स आहे असं त्यांनी म्हटलंय. कॉन्झिक्युटिव्ह 3 नंबर्स आहे. तर ॲक्च्युअलमध्ये नंबर माहीत नाही, तर मला x ची व्हॅल्यू काढणे आवश्यक आहे. बरोबर आहे की नाही. तर पहिले याला इक्वेशनला सॉल्व करू आपण. या इक्वेशनला जर मी सॉल्व करतो म्हटलं, तर या कॉन्झिक्युटिव्ह 3 नंबर्सला मी सॉल्व करतो म्हटलं तर काय होणार बघा. याला मी अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो, x - 1 + x + x+1. हे माझी झाली इक्वेशन फॉर्ममध्ये 3 नंबर्सची ॲडिशन केलेली आहे मी. आता बघा इथे -1 आहे, इथे काय आहे -1 आहे, इथे +1 आहे. कॅन्सल झाले. -1 + 1 गेट कॅन्सल. किंवा मायनस प्लस मायनस एकातून एक गेला 0 म्हणजे तरी सुद्धा गायब झाले. बरोबर आहे की नाही. आता राहिला काय माझ्याकडे, हा x राहिलाय, हा दुसरा x राहिलाय आणि हा तिसरा x झालाय. म्हणजेच की व्हॅल्यू किती आली बेटा 3x. इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं. आता याच्या खाली त्यांनी दिलेलं आहे बघा, अकॉर्डिंग टू गिवन डेटा. अकॉर्डिंग टू गिवन डेटा. गिवन डेटामध्ये काय म्हटलंय त्यांनी, हे जे 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे हे 45 पेक्षा ग्रेटर आणि 54 पेक्षा स्मॉल. तर म्हणूनच मी काय केलं आहे, 45 पेक्षा ग्रेटर आहे ना. ओके, 45 पेक्षा ग्रेटर कोण आहे 3x. हे 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर. बरोबर आहे की नाही. आणि हे जे 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे 54 पेक्षा कसे आहे, 54च म्हटलं ना, 54 पेक्षा स्मॉल आहे. बघा वाचून बघा, 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आर ग्रेटर दॅन 45. आलं साईन बरोबर आहे. ग्रेटर दॅन म्हणजे जिथे तोंड उघडा आहे तो ग्रेटर, आणि हेच 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर स्मॉलर आहे 54 पेक्षा. आले 45 पेक्षा मोठे 54 पेक्षा छोटे. आले सरळ सरळ. इथपर्यंत समजलं का सांगा. हे महत्त्वाचं आहे. इथपर्यंत बघून घ्या एकदा. इथपर्यंत समजलं का. इथपर्यंत समजलं का. आता मला एक गोष्ट सांगा, मला x ची व्हॅल्यू काढायची आहे. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, x ची. आणि तर x सोबत कोण आहे 3. तर 3 ला उडवणार मी. 3 ला उडवण्यासाठी काय करतो मी, तर याला शिफ्ट करतो. शिफ्ट करायला काही चान्सच नाही आहे. तर डिवाइड बाय 3 ऑन बोथ साईड. म्हणजेच की मी 3 ने डिवाइड करणार इच अँड एव्हरी टर्मला, जेणेकरून हा 3 आणि खालचा 3 डिवाइड होऊन जाणार. तर मी काय केलं आहे, बाय डिवाइडिंग, काय आहे बेटा, डिवाइडिंग बाय 3. डिवाइडिंग बाय 3. तर 45 डिवाइडेड बाय 3, 45 डिवाइडेड बाय 3 लेस दॅन 3x डिवाइडेड बाय 3, आणि हे लेस दॅन आहे 54 डिवाइडेड बाय 3. इथपर्यंत क्लिअर आहे का. इथपर्यंत क्लिअर आहे. तर यानं भाग जातो. कितीचा भाग जातो बघा, किती जातो बेटा, 3 1 3, 3 1 3, 3 5 15 म्हणजे 15 3
45. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर 3 3 कटले काय राहिला हा एक्स. त्याच्यानंतर 3चा भाग जातो का 3 1 3 3 5 15 3 3 7 3 8 24 म्हणजे हे 18 आलं. कसं आलं समजलं का? समजलं. 3 ने भाग दिला 3 15 45 3 3 कटले 3 18 54 18 3 54 होते की नाही. तर माझी हे झाली फायनल इक्वेशन बेटा. काय झाली बेटा? फायनल इक्वेशन. इथपर्यंत काही डाऊट आहे का? नाही समजलं तर उद्याला डबल घेऊ आपण, पण समजून घ्या. आता एक कॉन्झिक्युटिव्ह नंबर भेटले बघा 15. इथं मधात नाही काहीतरी नंबर आहे आणि 18. तर कोणते नंबर मिस आहे ते? 15 नंतर 16 17 आणि 18. एक तर हे 15 16 आणि 18 होऊ शकते. आता हे 16 आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटलेली आहे. कशाची व्हॅल्यू? एक्सची. 16 किंवा 17 कोणतीही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की कॉन्झिक्युटिव्ह नंबर एक निघणार आहे का? कितीही निघू शकते. तर मला एक्सची व्हॅल्यू समजा मी 16 घेतली. काय घेतली बेटा? 16. सपोज टू बी आय गेट दी एक्स इज इक्वल टू 16. जर सपोज टू बी मी घेतली, 17 घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही बरं. पहिले मी 16 घेऊन बघतो. एक्सची व्हॅल्यू किती निघाली? समजलं का? काय कशा प्रकारे सांगत आहे मी? 15 नंतर 16 17 18 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आले की नाही. 15 16 17 18 फक्त 4 झाले, आपल्याला 3च घ्यायचे. ओके. तर 15 नंतर मी 16 घेऊन घेतो. तर एक्सची व्हॅल्यू जर मी 16 घेतली तर हे जे इक्वेशनमध्ये पुट करून बघा आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स भेटतात का ॲक्च्युअलमध्ये. तर x - 1 काय दिलं आहे त्यांनी? x - 1. तर एक्सची व्हॅल्यू किती आहे बेटा? 16 - 1 म्हणजेच किती भेटले? 15. हे पहिला नंबर भेटला आपल्याला. दुसरा आहे x. दुसरा काय बेटा? x म्हणजे किती आहे? 16. आलं 16. तिसरा आहे x + 1. तिसरा काय आहे? x + 1. एक्सची व्हॅल्यू किती आहे बेटा? 16 + 1 म्हणजे किती आली? आली कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर 15 16 17. म्हणजेच की आपले होल कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर कोणते कोणते निघाले? तर कोणते निघाले? कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर 15 16 17. समजलं का बेटा इथपर्यंत? समजलं? नाही समजलं असेल तर अगेन उद्याला बघू आपण. आणि 17 जरी पुट केले तुम्ही तर बघा 17 - 1 किती होणार? 16. इथं एक्सची व्हॅल्यू 17 16 17 आणि x + 1 18 आले. 16 17 18 15 16 17 काही फरक पडणार नाही. इथे हा क्वेश्चन संपला. प्रॅक्टिस करून बघा आणि लिहून घ्या फास्टमध्ये.